माझ्या लेझी एरामध्ये दिवसभर रील्स स्क्रोल करायचे आणि मला प्रत्येक इन्फ्लुएन्सरच्या हातामध्ये हाच सनस्क्रीन दिसत होता। मॉइश्चरायझर विकत घेतलेला आहे ना, माझे बाकीचे सगळे मॉइश्चरायझर साईडला पडलेले आहेत। तर मी माझ्या कुठल्याही स्पेशल डेच्या आदल्या रात्री हा फेस पॅक यूज करते आणि डिफरन्स खरंच विजिबल असतो। हाय गर्ल्स, मी तुमच्यासोबत आज असे स्किन केअर प्रोडक्ट शेअर करणार आहे जे तुमच्या पाउचमध्ये असायलाच हवेत आणि पॉकेट फ्रेंडली सुद्धा आहे। तर फर्स्ट आहे हा डॉट एंड कीचा सनस्क्रीन। मी माझ्या लेझी एरामध्ये दिवसभर रील्स स्क्रोल करायचे आणि मला प्रत्येक इन्फ्लुएन्सरच्या हातामध्ये हाच सनस्क्रीन दिसत होता। सो मी पण घेतला अँड बिलीव्ह मी गर्ल्स, इट वर्क लाईक मॅजिक। तर मी आत्तापर्यंत सनस्क्रीनला घेऊन जे मेजर प्रॉब्लेम फेस केले आहेत ते व्हाईट कास्ट सोडतात किंवा सनस्क्रीन यूज केल्याच्या नंतर स्किन डल दिसायला लागते, पण हा सनस्क्रीन लावल्याच्या नंतर अजिबात व्हाईट कास्ट नाही सोडत। आणि तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला दाखवते, तुम्ही ह्याचं टेक्स्चर बघू शकता की हा स्किनवरती लिटरली ग्लाइड होतो आहे आणि हा खूपच लाईट वेट आहे आणि अजिबात पॅची फील नाही होत किंवा हेवीसुद्धा नाही वाटत। तर हा माझा आत्तापर्यंतचा सगळ्यात फेवरेट सनस्क्रीन राहिलेला आहे। मी कुठे जरी गेली तरी ट्रॅव्हल पाऊचमध्ये हा माझ्यासोबत असतोच असतो। नेक्स्ट आहे हा पॉन्ड्सचा सुपर लाईट जेल मॉइश्चरायझर। तर हा माझ्या वॅनिटी बॅगमधला हीरो प्रोडक्ट आहे आणि जेव्हापासून मी हा मॉइश्चरायझर विकत घेतलेला आहे ना, माझे बाकीचे सगळे मॉइश्चरायझर साईडला पडलेले आहेत। देर इज नो गोईंग बॅक गर्ल्स। तर तुम्ही बघू शकता ह्याचं टेक्स्चर जे आहे ते खूपच जास्त सॉफ्ट आहे आणि हा मेकअपच्या खाली बेस म्हणून अतिशय परफेक्ट आहे आणि स्किनमध्ये खूप चांगलं ॲब्झॉर्ब होतं आणि स्किन जास्त वेळ हायड्रेट राहते आणि खूप जास्त ग्रीसीसुद्धा फील नाही होत। तर डेली यूजसाठी हा परफेक्ट चॉईस आहे। तर नेक्स्ट आहे ॲलोवेरा जेल। मी कॉलेजला असताना ॲलोवेरा जेल खूप वापरायचे। त्यावेळेस माझ्याकडे एक्सपेन्सिव्ह स्किन केअर प्रोडक्ट्स घ्यायला पैसे नसायचे, पण मी काय करायचे, रात्री झोपायच्या आधी थोडंसं ॲलोवेरा जेल घेऊन त्यामध्ये विटॅमिन ईची कॅप्सूल पिळून पूर्ण फेसवरती लावायचे आणि जेव्हा अख्खी रात्र ॲब्झॉर्ब व्हायचं स्किनमध्ये, दुसऱ्या दिवशी खूप मस्त ग्लो यायचा। आय डोंट नो व्हाय मी आता ते स्टॉप केलेलं आहे। कदाचित प्रोडक्टच्या ओव्हर कन्झम्पशनमुळे जे ॲक्च्युअल बेसिक आणि इफिशियंट प्रोडक्ट आहेत ते साईडलाईन झालेले आहेत। स्टील मला वाटतं की प्रत्येकाच्या पाऊचमध्ये एक ॲलोवेरा जेल असायलाच पाहिजे। तुम्ही कोणत्याही कंपनीचा घेऊ शकता। मी हा वावचा वापरते आणि मला असे जेल आवडतात जे ट्रान्सपरंट असतात। मार्केटमध्ये खूप सारे जेल्स भेटतात ज्यामध्ये ग्रीन कलर भरपूर प्रमाणात ॲड केलेला असतो आणि खूप सारा फ्रेग्रन्स पण टाकतात, तर मला तो अजिबात नाही आवडत। सो इट्स युअर चॉईस, तुम्ही कोणताही ॲलोवेरा जेल तुमच्या पाऊचमध्ये ॲड करा। तर नेक्स्ट आहे हा उपटन फेस पॅक मामा अर्थचा। हा स्पॉन्सर्ड व्हिडिओ नाही आहे। तर हा माझा सेकंड टाईम परचेस आहे, नाही ॲक्च्युली थर्ड टाईम आहे। फर्स्टवाली बॉटल मी फेकून दिली। तर मी माझ्या कुठल्याही स्पेशल डेच्या आदल्या रात्री हा फेस पॅक यूज करते आणि डिफरन्स खरंच विजिबल असतो। तर मी माझ्या हस्बंडला पण हाच फेस पॅक लावायला देते। ह्यामध्ये टर्मरिक, सॅफ्रॉन आणि ॲप्रिकॉट ऑइल आहे। मी माझ्या ज्या पण फ्रेंड्सला हा रेकमेंड केलेला आहे त्यांना पण अतिशय चांगला पॉझिटिव्ह रिझल्ट भेटलेला आहे। तर नेक्स्ट आहे हा हिमालयाचा लिप बाम। तर हा माझ्या पाऊचमधला सगळ्यात जुना आणि माझा फेवरेट प्रोडक्ट आहे। जेव्हा पण लिप्स ड्राय फील होतात तर माझा सगळ्यात पहिला हात ह्याच लिप बामकडे जातो। तर हा सिम्पल पण जबरदस्त प्रोडक्ट आहे। तर आजचा व्हिडिओ आपण इथेच संपूया। थँक्यू फॉर वॉचिंग मी। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा। आता तुमचं स्किन केअर रुटीन तर सेट झालेलं आहे। जर तुम्हाला वॉर्डरोब पण तुमचं फिक्स करायचं आहे तर नेक्स्ट व्हिडिओवरती क्लिक करा।